या ठिकाणी फायनलला श्रीकृष्ण संघ बानेर संघाने टॉस जिंकलेला आहे. 7-7 मिनिटाचे 2 हाफ. या संयोजनात बनवणारे आयोजक हो आयोजक किती मिनिटाची घ्यायची मॅच? काही करा सांगा काहीतरी दोन्ही संघ तयार 10 मिनिटांसाठी घ्या फक्त वेळ घाल बघा चला करा चालू. दोन्ही संघ 10 मिनिटांसाठी तयार आहे त्याच्यामुळं ही फायनल 10 मिनिटं खेळण्यात येते. करा चालू चला. दोन्ही हाफ 10 मिनिटाचे राहतील. चला रेडी हा मोसरी संघाचा रायडर पहिली रेड मारताना श्रीकृष्ण संघ बानेर बचाव करताना बघूया कोण आक्रमक खेळतंय. आणि खाली श्रीकृष्ण संघ बानेर संघाची पहिली रेड. फार डाऊन आपण माईकशी संपर्क साधायचा. बचाव करतायत आणि एक गुण टाकले पंच एक गुण श्रीकृष्ण बानेर संघाला. भोसरी संघाची राईड श्रीकृष्ण संघाची चढाई एवढाच भक्कम बचाव भैरवनाथ संघ भोसरीचा. चढाई संघ बचाव करते बानेर संघ. आणि उत्कृष्टाची पकड 1 पॉइंट श्रीकृष्ण संघ. सर थोडा आतून थांबा. सर ऐका ना थोडं प्लीज. चढाई करतो
चार गुणांनी आघाडीवर. पाहूया भोसरी संघ खातं उघडते की नाही. सुपर टॅकलला चान्स. भैरवनाथ संघाची चढाई.
ट्राय करतोय. पंचांचा निर्णय मागे व्हा, खेळाडूंनी मागे व्हा. पंचांचा निर्णय अतिशय उत्कृष्ट रेड मारलेली आहे. फक्त मोजायचे किती खेळाडू बाद केले. दुसरी संघ 5 पॉइंट मिळवलेले आहेत आताच्या सुपर रेड मध्ये भोसरी संघाने. आतापर्यंतच्या स्पर्धेतली सर्वोत्तम चढाई म्हणावी लागेल 5 गुणांची. मांगलिकवर प्रतिष्ठानतर्फे आता केलेल्या चढाई पट्टीसाठी 100 रुपयांचं पारितोषिक. हा सामना संपल्यानंतर घेऊन जायचे. अगदी खिचडी भरून काढलेली आणि जाऊन पोहोचले 9 गुणांवर. यानंतर पुढील चढाई संघ पाने खेळाडू रेड श्रीकृष्ण संघाला बोनस. आणि बघूया सुपर टॅकल श्रीकृष्ण संघाचा पूर्ण संघ बाद झाला आणि 3 पॉइंट मिळत आहेत. आणि अशा प्रकारे भैरवनाथ संघाने 13 गुण झालेले आहेत. मोठी आघाडी घेतलेली आहे. बघूया काय होते. दोन्ही संघ आक्रमक खेळणार आहेत. प्रेक्षकांनी फक्त बघत राहायचंय. रेडर आउट. भोसरी संघाला 1 गुण. जाऊन पोहोचतायत 14 गुणांवर. श्रीकृष्ण पाटील संघ 7 गुणांवर. कोणाचा टाइम आउट आहे आणि पहिला हाफ संपलेला आहे. अतिशय आक्रमक 2 चढाई आपल्याला बघायला मिळाल्या भोसरी संघाकडून. आणि भोसरी संघ सध्या आघाडीवर आहे 14 गुण मिळवून. आणि श्रीकृष्ण पाटील संघ 7 गुणांवर. 7 गुणांची आघाडी आहे भैरवनाथ संघ भोसरीकडे. अतिशय उत्कंठावर्धक होणार आहे हा सामना. बघूया सेकंड हाफ मध्ये काय होते. संघ दोन्ही फक्त एका रेडने सामना फिरलेले आहे. आणि तशीच एखादी रेड जर श्रीकृष्ण संघाने केली तरी सामना पुन्हा फिरू शकतो. पाण्याची बॉटल थोडी मैदानाच्या बाहेर ठेवा. भैरवनाथ संघ पाण्याची बॉटल थोडी मागे ठेवा. आणि सांगते रेडी. चला श्रीकृष्ण संघ रेड करताना सेकंड हाफ मध्ये पहिली रेड. आणि उत्कृष्ट अशी पकड भोसरी संघाची. आणि 1 गुण मिळतोय. रेड आउट. 1 गुण भैरवनाथ संघ भोसरी. भैरवनाथ संघ भोसरीचा रेडर मैदानात. पाहूया कशी चढाई होते. सावध रेड.
रेड भैरवनाथ संघाची. टाइम आउट. बाणेर संघाचा टाइम आउट. सेकंड हाफ. मला 10 मिनिटं घ्या काय वापायला फर्स्ट टाइम आउट. आम्हाला हे 7 वाजता शेवटचे 30 मिनिटं शिल्लक. 17-9. बघूया काय होते. बाणेरचा संघ लढाई करताना एकूण भैरवनाथ संघ भोसरी संघाचा खेळाडू रेड मारताना धावत रेड वेळ काढताना. बघूया काय होतंय. बाणेर संघाचा खेळाडू रेड करताना भोसरीचे खेळाडू तेवढाच उत्तमपणे बचाव करताना. डू ऑर डाय रेड भोसरी संघासाठी. बघूया काय होते या चढाईत. एक गुण मिळतो श्रीकृष्ण बाणेर संघाला आणि शेवटचे 5 मिनिट आणि 7 गुणांची आघाडी आहे भोसरी संघाकडे. श्रीकृष्ण संघ रेड मारताना. बघूया काय होते ते. शेवटचे 5 मिनिट बाकी. ते चपळाईने रेड करताना. भैरवनाथ संघ भोसरी चढाई करताना बचाव करताना. श्रीकृष्ण संघ बाणेर. एक गुण मिळते तो भोसरीचा संघ. चढाई करते तो बाणेर संघाचा खेळाडू आणि पकड भोसरी संघाची. आणि भोसरी संघाचे गुण होत आहेत 20. शेवटचे 4 मिनिट शिल्लक. 9 गुणांची आघाडी आहे भोसरी संघाकडे. काय झालं बघा. ऑफिशियल टाइम आउट. खेळाडूला बघा काय होते. फार जाऊन या ठिकाणी यायचे. संघ भोसरी चढाई करताना. श्रीकृष्ण संघाचा रायडर आणि गुण मिळवलाय श्रीकृष्ण बाणेर संघाने. भोसरी संघाचा चढाई करतो मैदानात.
अजूनही 8 गुणांची आघाडी भोसरी संघाकडे. टाइम आउट बाणेर संघ. भैरवनाथ संघ भोसरी खेळाडू चढाई करताना अतिशय सावध चढाई आणि उत्कृष्ट पकड बाणेर संघाची. 1 पॉइंट मिळतोय. एक पॉइंट मिळतो तो बाणेर संघाला आणि आता 6 गुणांचा फरक आहे. टाइम आउट भैरवनाथ संघ भोसरी. दीड मिनिट सहा गुणांची आघाडी आहे भैरवनाथ संघ भोसरी यांच्याकडे. श्रीकृष्ण संघ बाणेर कमबॅक करतोय की नाही. पुढे खेळत ना बाणेरचा संघ. दोन पॉइंट भैरवनाथ संघ भोसरीला. टोटल गुण होत आहेत 22. टाइम आउट भोसरी संघ. श्रीकृष्ण संघ बाणेर यांना अतिशय वेगवान हालचाली कराव्या लागतील कारण भोसरी संघाकडे 8 गुणांची आघाडी. पाहूया बाणेर संघाचा फिल्डर मैदानात. पाहूया सामने फिरवते की नाही. अभिनंदन दोन्ही संघांचं. खूप छान खेळलं आपण. आयोजकांच्या वतीने आपल्या या ठिकाणी मनापासून अभिनंदन. भैरवनाथ संघ भोसरी फायनल जिंकलेले दोन्ही संघांचं हार्दिक अभिनंदन. सगळ्यांना तिकडे मस्त